नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा ब्लॉगर या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. आपण निघालोय आता आपल्या कुणालच्या गावाला, म्हणजेच लिंबळकला जाताना आमचे सर्व घरातली फॅमिली एकदम उत्साही आहे, उत्साहाने हसत आहे, मजा चालू आहे. एक गाडीत बसत नाही म्हणून साठी आम्ही अजून एक गाडी घेतली. ती गाडी पाठीमागे आहे, आमचा मामा चालवतोय. मामा पण तुम्हाला दाखवतो पाठीमागची गाडी आमच्या. आता हा रोड सरळ आपण पकडलाय, तो निंबळकचा हा रोड जातो गोकळी, मेकळी, गुणावरे, बरड या मार्गे. हरभरा खायचंय का नाही? हरभरा खावायच. हरभरा खाल्ल्यावर बरं वाटत व्हायचं. हे आमचे बारामतीची करा नदी आहे. करा नदी आहे, नुसतीच नदी आहे, पण नदीला कधी पाणीच नसतं. मळदगाव गाडी निघाली थेट गोकळी मेकळी या रोडला. गोकळी मेकळी मार्गे गुणावरे जाणार. गुणावऱ्यावरून आम्ही जाणार बरडला आणि बरडवरून थेट पोचणार निंबळकमध्ये. निंबळकमध्ये गेल्यानंतर आपण आता व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, पुढं काय काय होतंय, काय काय नाही, हे सगळं आपण या आजच्या ब्लॉग मध्ये पाहणार आहे. पोरीला घ्यायचं होतं पण पोरगी काय आली नाही गाडीत. आता आमचा आम्ही निघालो पेट्रोल टाकायला. हा पहिला स्टॉप आहे. म्हणजे 19 दिवस झालेत केलेलं 700. खाली ते सेव दाखवत का नाही, सेव टोटल ती 10,980. मग कशा क्लिक करायचं मला सांग बरं. ही आहे नीरा नदी. नीरा नदी सांगवीवरून येते. नीरा नदी क्रॉस केल्यानंतर पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा या दोन जिल्ह्याच्या बाउंड्र्या या नदीमुळं आखल्या गेल्या. आता आपण पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा बाउंड्रीवर आहे. रोड खराब आहे, एस टीवाले काका तिकडे सरकायला तयार नाहीत. आता आपण सातारा जिल्ह्यात प्रवेश केलाय. सातारा जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर रोडची दशा बघा मित्रांनो. मग आम्हाला मसाला घ्यायचा होता ना रे? बाबा जाधवाचं परत ते काय. हो हो बघ. आता आपण कुठे चाललोय सांग, कुठे चाललोय आपण? मसाला घ्यायला चालला आता. मामाच्या आवडीचे मसाले, बाबा जाधवांचे मसाले, मामाच्या आवडीचे फेमस मसाले आहेत. काळा चिकन रस्सा आज संध्याकाळी प्लॅन आहे मित्रांनो. जोरात चिकन रस्सा, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, जोरात कार्यक्रम आहे. जोरात एकदम रापचिक माल नाही माहिती, पण बहुतेक मटनच असेल. मखाना चला आता ते हे घ्या. भरपूर कुठं आहे? 100 ग्रॅम मखाना 140 रुपयाला. कसा किलो झाला तुम्ही विचार करा, कमेंट करा. तात्याची बाजार आमची नाही का? चला तात्याची नाही निदान की कोणाचे फरक बाजार आमची घेऊन मजा करूया. पण बघूया फरकला. चलो म्हणून गाडीत चलो म्हणून खाण्याचं बघितलं मित्रांनो. मामाला काय खाता येणार नाही. मामाचे आहे टू व्हीलरवर नुसताच गॉगल लावून बसणार आहे आमचा मामा. होय ना, तिथं बघून आमचं गाव गुडगल आहे का नाही. आता कॅडबरी खाऊन गाडीत बसणार आहे का नाही. निंबळक मध्ये पोहोचलेलो आहे, रानामध्ये, शेतातल्या घरामध्ये. अशा तऱ्हेने आम्ही पोहोचलोय आता लिंबळक मध्ये पोहोचल्यानंतर मामाने गाडी पाक रानात घातली. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या बॅगा. खाऊ आणलाय, खाऊ ते शुभम आहे, चिवडे आहे. गाडी ऑक्किल झालेली आहे. लॉक करून आता निघालोय आपण घराकडे. घर दाखवा त्यांना, घर बघा. वातीवरण बघा कसं काय झालंय. वातावरण
व्ह्यू कसा आहे मित्रांनो तो बघा पहिला. हिरवळ हिरवळ झाली हिरवळ. गावाचं रान, इकडं गावाचं रान, तिकडं ऊस, इकडं पण ऊस. मामा काय हाक मारून सांगायला लागलाय काय कळणार पण. तुझी पिशवी आणायची वय नको म्हणला. रानातली हळी मारली त्याला. रानातल्या रस्त्याला जायचे की बघा ही कसरत करतच चाललं सगळे. इकडे एक पाय तिकडे एक पाय, इकडे एक पाय तिकडे एक पाय. तुझा पाय कधी खात्यात जातो. ही सगळी शेती आमच्या कुलाल शेटची आहे. कुलाल शेट आमच्या कॅमेरावर आहे. बघा एकदा कॅमेरा दाखवा. अशा तऱ्हेचे हे बागायतदार आहेत. गहू आहे, ऊस आहे, कांदा आहे. एवढी सगळी पिकं घेऊन बागायतदार माणूस आहे. नाद करायचा ना, नाद केला तर बाद होत आहे. मामाने पण आमच्या एक अँगल लावलाय. ती आला आमच्या मावशीचं घर. मग मावशी आम्हाला रस्त्यातच घ्यायला आली बघा मित्रांनो. बहिणी 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 महत्वाचा माणूस आहे आता पाठीमागे. भाऊ, आईचे भाऊ, मामा, ही जुनी माया. बहीण भावाचं निलाम झालं. रडू आलं. खरं तर आमच्या मावशीला माहिती नव्हतं आम्ही सगळे एवढे जण येणार आहे म्हणून. मग एवढे जण बघितल्यावर मावशीच्या डोळ्यात पाणी आलं. मन भरून आलं म्हणायला लागले मावशी आमच्या. आनंदी आनंदाकडे जिकडे तिकडे चोरी कर. जय भीमनी सुरुवात झाली मेहण्याची. संध्याकाळी हीच जय भीमची सुरुवात एका वेगळ्या ठिकाणी पोचणार आहे. ज्याने त्याने आपापली जागा घेतली. जेवणाची तयारी चालू झाली. आता हे बसकर बसायला टाकायचं आहे. तांबे बिंबे घेऊन मस्त एकदम चिंचा बिंचा खाऊन टाकाटक सगळे लोक तयार झाले. मावशीने टाइमपास खायला आणलाय. टाइमपास खायला भेळ आहे. मामाला आला फोन. मामा गेला फोन बघायला. आमच्या मॅडमने घेतलंय झोपून. शिवायला लागल्या चिचा खायच्या पाठीमागं. बघू बघा लयच गाबळलेलं आहे बाबा. बाहेरचा हिरवागार परिसर तुम्हाला दाखवतो आता. ह्यो आहे घरासमोरचा मळा. एकदम हिरवगार भुईमुग केलाय. भुईमुग केलेला आहे रानात. भुईमुग, लसूण. कसा आहे व्ह्यू. एकदम खटाखट टाकाटक विषय आहे. घरच्याच कोंबड्या, घरच्याच बकऱ्या. कोंबड्यांना ऐकायला रेडिओ लावलाय. कोंबड्यांना बकऱ्यांना सवय लागून गेले कुक्कुटपालन करायला. मामाने घेतलंय आमच्या गावठी गाजर. हे गाजर शक्यतो आपल्याला रानामाळातच खायला भेटतं. आनंद, परम आनंद, ब्रह्मानंद. हा आनंद फक्त आपल्याला गावाकडेच भेटतो. शहर गावात हा आनंद विकत घ्यावा लागतो. हा बघा, हा हे आमच्या मामाचा मळा. सगळं काय भारी. ओरिजिनल ऑक्सिजन हा आपल्याला गावाकडेच भेटतोय मित्रांनो. चिंचेचं झाड आहे आमच्या घराच्या पाठीमागं. चिंचेच्या झाडाला बघा चिंच किती आल्यात. थायलंडची चिंच आहे ही गोड. आमच्या मामाचा मित्र होता शिक्षणासाठी बाहेर. त्याने येताना हे चिंचेचं झाड आणलं होतं. आता त्या रोपाचं एवढं मोठं झाड झालं आणि त्याला किती चिंचा लागल्यात बघा. होय, संध्याकाळी नियोजन आहे तुमचं. भाकऱ्यांची तयारी जोरासोरात चालू आहे आमच्या वहिनींची. कशा आहेत भाकरी. कडक कडक एकदम. वांग्याची भाजी, तव्यावरची कडक भाकरी. भाकरी थापून रेडी. बहिणींची मीटिंग बसली. मस्त मध्ये भेळ खायचे नियोजन चालू. जोपर्यंत जेवण तयार होत नाही तोपर्यंत भाजी खाऊया, भेळ खाऊया. आमच्या मेवला अंडच खायचं. मेव लागली येड्यावानी करायला अंड खायला. मस्त जेवणाचा कार्यक्रम चाललाय.
आचार्य मामांचं काय चाललंय आतमध्ये? अंड्याची पोळी बनवून राहिलेत मामाजी. गावरान अंड्याची पोळी मॅन्युफॅक्चरिंग बाय मामा. तवा तापून राहिलाय, अंडे कलवून झाल्यात. अरे चटणी बिटणी काय टाकायची नाही वेळेस बघायचं काम आमच्या चिंटू शेटचं चाललंय. कोणाल शेट फुगून बसलेले आहेत. नरटीला उसर खाल्ले, नाद करायचं नाही. शेंगा काढायला आलोय रानातल्या सगळ्या शेंगा. हे बघा इथं किती काढले शेंगा आहे. मार्केटचा जर विचार केला तर मार्केटमध्ये 15 रुपयाला एक शेंग भेटते आम्हाला. आता आम्ही हे 10लाच पकडतोय. 10ला पकडून किती मामा शेंगा झाल्या? 40 शेंगा झाल्यात. आणि जवळपास 400 रुपयाचा माल आम्ही घेऊन चाललो. लूट डी मार्ट मधलं उठा चला. निंबळक मधला आजचा दिवस संपत आलेला आहे. निरोप समारंभ चालू झालेला आहे. हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू झालेला आहे. पाया पडून निरोप घ्यायचं काम चालू आहे. आता इथून पुढचा प्रवास राहील आपला थेट निंबळक टू माळशिरस. पाया पडून घेतो मी पण. मामा जरा कॅमेरा जरा बघू. आता शेवटचा दिवस होता. इथनं आम्ही आता निघालोय निंबळकवरून माळशिरसला जात असताना सगळ्यांच्या गाठी बिठी घेतल्या. हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला महिलांचा. दुपारची जेवणं झाली आणि मग आम्ही निघालो माळशिरसच्या दिशेने, पुढच्या गावाला, पुढच्या टप्प्याला. सगळ्यांची धावपळ चालूच आहे. आता तिथं जाऊन आम्हाला पहिल्यांदा जायचं माळशिरसमध्ये काय थोडीफार त्यांची खरेदी आहे, ती खरेदी करायची. खरेदी करून मग परत पुढे जाणार आम्ही मेडदला जाताना मेडदमध्ये थांबून शेवचिवडा घेणार. म्हणजे संध्याकाळचं नियोजन होतं. संध्याकाळचं नियोजन करूनच आम्ही पुढं जाणार. फोटोशूट झाल्यानंतर मग पुढचे कार्यक्रम होतील असं वाटतंय. गाड्या तयार आहेत. आमचे चिंटू शेट आहेत. चिंटू शेट इथून पुढचे कार्यक्रम दाखवतील. पापाने एकदम बारीक तोंड करून बसलाय बा. हे काय याने चॅनल काढून दिलाय मला. आता याने नाद लावून टाकलाय. चलो घेतो रिवर्स करा. What you thought of my blog today in the comments, and don't forget to subscribe to our Dadba the Blogger YouTube channel. See you in the next vlog. Until then, Jai Ram Ji ki.